श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, मानवी जीवनामध्ये काही रहस्य आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या रहस्यांचा उल्लेख श्री समर्थ करतात. जन्म पाहून जगात येणे आणि मृत्यू पाहून जगातून जाणे दोन्ही गूढ आहेत. जन्माच्या आधी जीव कोठे व कशा अवस्थेत होता हे कळत नाही. त्या अज्ञान अवस्थेतून जीव जगात ढकलला जातो. कालांतराने मृत्यू जीवाला जगातून नाहीसा करतो. मृत्यूनंतर जीव कोठे जातो, कशा अवस्थेत किती काळ राहतो, पुन्हा या जगात येतो किंवा नाही, आलाच तर कोणत्या शरीरात येतो, मृत्यूनंतर येथील आप्तइष्ट त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा भेटतात किंवा नाही, भेटलेच तर येथील प्रेमाचे अथवा द्वेषाचे संबंध टिकतात का, हे सारे अज्ञात आहे. जीवन स्वप्नासारखे का म्हणू नये? स्वप्नात घडणाऱ्या घटनांचा आधी पत्ता नसतो. त्या कोठून येतात ते कळत नाही. स्वप्नानंतर त्या कोठे गडप होतात ते कळत नाही. अमुक प्रकारचे स्वप्न पडावे हेही आपल्या हातात नाही. अगदी त्याचप्रमाणे जन्माच्या आधीचे अज्ञात असते, पुन्हा मृत्यूनंतरचे अज्ञात असते, पण मध्ये मात्र जीवन अनुभवास येते. जीवनाच्या मूळ रचनेत स्वप्नासारखे काहीतरी आहे. तसेच प्रत्येकाच्या वासना निराळ्या असतात. अमक्याला अमकी वासना का, अमक्याला अमके सुख का व अमक्याला अमके दुःख का, या प्रश्नांना समाधान करणारी उत्तरे नाहीत. जीवनातील दुःखांची नांदी जन्माच्या वेळेसच होते. जगात जन्मणे म्हणजे बीजरूपाने दुःखे बरोबर आणणेच होय. ज्या देहाच्या द्वारा सुख घेण्यासाठी जीव जन्मभर धडपडतो, त्याचा जन्म स्त्री पुरुषांच्या शरीरातील अशुद्ध द्रव्यापासून होतो. तसेच आईच्या पोटातील घाणीत शरीराची वाढ होते. 9 महिन्यानंतर माणूस जन्मतो. कित्येक वेळा जन्म सरळ होत नाही. आडवे आले तर कापून काढावे लागते. त्यात आईचा मृत्यू घडणे शक्य असते. सुदैवाने जन्म नीट झाला व देह वाढला तरी तो आत बाहेर घाणीनेच भरलेला असतो. त्याची 9 द्वारे सारखी घाण बाहेर टाकतात. शिवाय जन्मापासून मरेपर्यंत भय आणि चिंता कोणाला सोडित नाहीत. माणूस काळाच्या अधीन असतो. सर्वांना सर्वच काळ शुभ किंवा अशुभ नसतो. पण शुभ काळ हवा तेव्हा येत नाही. अशुभ काळ नको तरी सोडित नाही. माणूस वासनांचा पुंज घेऊनच जन्मास येतो. कोणत्याही माणसाच्या सगळ्या वासना कधीच तृप्त होत नाहीत. वस्तू वासनांची तृप्ती करतील या भावनेने मी माझे करीत त्याचा जन्म जातो. अव्यक्त अवस्थेत जीवाला स्वस्वरूपाचे भान असते. व्यक्त अवस्थेत जगाचे वारे लागल्यावर ते भान लोपते. सोहम ही स्वरूपाकार वृत्ती लोपते. वृत्ती शून्याकार होऊन कोहम हे देहबुद्धीचे बीज उमटते. तोच संसार. परमपूज्य बेलसरे बाबा. जन्म दुःख निरूपण. दासबोध. प्रवचन पारिजात. दशक 3 समास 1. श्रीराम जय राम जय जय राम.